नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जयपूर एलपीजी टँकर स्फोटामध्ये गंभीर भाजलेल्या मुलीसह आणखी दोघांचा बुधवारी सवाई मानसिंग रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या 4 दिवसातील मृतांचा आकडा 17 वर पोहोचलाय. यामध्ये एका माजी IASचाही समावेश आहे. हा अपघात जयपूर अजमेर महामार्गावर 20 डिसेंबर रोजी सकाळी 5:45च्या सुमारास झाला होता. बुधवारी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास विजेता वय 22 राहणार प्रतापगड राजस्थान, विजेंद्र वय 36 राहणार पावता जयपूर यांचा मृत्यू झाला. विजेता आणि विजेंद्र 70% भाजले होते. गंभीर भाजलेल्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दोघांचेही मृतदेह SMS हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात झालेल्या अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित शताब्दी महोत्सव कार्यक्रमाला नेत्यांची मांदियाळी बघायला मिळणार आहे. 26 व 27 डिसेंबर रोजी शताब्दी महोत्सव कार्यक्रम बेळगावात आयोजित केला आहे. कार्यक्रमाला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यासह खासदार प्रियंका गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह खासदार आणि राज्यातील सर्व मंत्री उपस्थित असणार आहेत. ख्रिसमस निमित्त शहरातील चर्चमध्ये जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याबरोबरच प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ख्रिसमसच्या निमित्ताने शहरातील चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी येशू जन्माचे देखावे सादर करण्यात आलेत. ख्रिस्ती धर्मगुरूंनी चर्चमध्ये विशेष प्रार्थना करून प्रभू येशूबद्दल माहिती दिली. तसेच येशूने दिलेल्या संदेशाचे जीवनात पालन करण्याचे आवाहन केले. बेळगाव ख्रिश्चन धर्म प्रांताचे मुख्यालय असलेल्या कॅम्पमधील फातिमा कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त विशेष प्रार्थना करण्यात आली. धर्मप्रांताचे बिशप यांनी उपस्थितांना संबोधित करून सर्वांना ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील सेंट अँथोनी चर्च, मेथोडिस्ट चर्च तसेच अन्य इतर चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या संख्येने जमून प्रभू येशूची प्रार्थना केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाला खंडणीसाठी फोन करून धमकावणाऱ्या जयेश पुजारीने हिंडलगा कारागृहात अद्यापही आपले कारनामे सुरूच ठेवले आहेत. गळा चिरल्याचे भासवण्यासाठी पांढऱ्या कपड्याची पट्टी बांधून घेण्यासह कारागृहात मासे आणल्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी जयेश पुजारीसह अन्य एका कैद्याविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंडलगा कारागृहाचे प्रभारी सहाय्यक अधीक्षक व्ही कृष्णमूर्ती यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. CJ हरीश बाबू, जगदीश्वर गुप्ता, कैदी नंबर 4636 आणि जयेश उर्फ जयेश कांत पुजारी, कैदी नंबर 689 अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार CT रवी यांच्यातील वाद प्रकरण खानापूर पोलीस विभागासाठी डोकेदुखी ठरली आहे. एकीकडे खानापूर CPI मंजुनाथ नायक यांना निलंबित करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे त्यांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी खानापूर बंदची हाक देण्यात आली आहे. उत्तर विभागाचे IGP विकास कुमार यांनी आमदार रवीच्या अटकेप्रकरणी कारवाई केली आहे. अटकेनंतर खानापूर पोलीस ठाण्यात भाजप नेत्यांनी विरोध केला होता. यावेळी अटकेबाबत पोलीस ठाण्यातच चर्चा झाली. खानापूर पोलीस ठाण्याचे CPI मंजुनाथ नायक यांना निलंबित करण्याचा आदेश जारी झाला आहे. याचा विरोध दर्शवला आहे. काँग्रेस अधिवेशन शताब्दी भव्य सोहळ्याचे औचित्य साधत बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी शहरातील अमननगर येथील नवीन गटर बांधकामाचे उद्घाटन करून स्थानिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. या विकास उपक्रमामुळे खराब झालेल्या ड्रेनेजच्या दीर्घकालीन समस्येचे निवारण होणार असून परिसरातील रहिवाशांचे जीवनमान सुधारणार आहे. अहमदनगरमध्ये आयोजित या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यासोबत युवा नेते अमान सेठ, स्थानिक राजकीय नेते आणि महापालिका अधिकारी सामील झाले होते. काँग्रेस अधिवेशनासाठी बाहेरून 800 बसेस दाखल होणार आहेत. काँग्रेसच्या शताब्दी महोत्सवासाठी राज्यातील विविध भागातून नागरिक दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवासी आणि पोलिसांसाठी बसेस उपलब्ध केल्या जाणार आहेत. यासाठी बाहेरून 800 बसेसचा ताफा दाखल होणार आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात 1924 मध्ये काँग्रेस अधिवेशन झाले होते. या घटनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने 26 व 27 डिसेंबर रोजी शताब्दी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमासाठी मंत्री, खासदार, आमदार यासह विविध महनीय व्यक्ती दाखल होणार आहेत. त्याबरोबरच राज्यातील विविध सामान्य नागरिकही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर बस सेवा सज्ज केली जाणार आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला. या अपघातात बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील रहिवासी असणारा दयानंद तिरकण्णवर व चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी गावातील धर्मराजा सुभाष खोत हे 2 जवान शहीद झालेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आली आहे. सदर घटनेचे वृत्त हाती येताच पंत बाळेकुंद्री व कुप्पनवाडी गावावर शोककळा पसरली. दयानंद यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. अपघाताची माहिती अशी की जम्मू जिल्ह्यातील मेंढर भागामध्ये लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेमध्ये अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान 5 जवानांची प्राणज्योत मालवली. खानापूर शहरातील पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकास कुमार यांनी बजावलाय. सिटी रवी प्रकरणात केलेली हयगय मंजुनाथ नाईक यांना भोवली आहे. गुरुवारी हिरेवागेवाडी येथून भाजपचे आमदार सिटी रवी यांना खानापूरला आणले गेले होते. तत्पूर्वी खानापूर पोलीस स्थानकात आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सूचना पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना करण्यात आली होती, पण नाईक यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचं आदेशात म्हटलं आहे. शताब्दी अधिवेशनासाठी शहरात उभारण्यात आलेल्या कमानींचा अवजड वाहनांना अडथळा निर्माण झालाय. कमानी कमी उंचीच्या असल्यानं अवजड वाहनांची गैरसोय झाली आहे. विशेषतः अवजड वाहनांना वळसा घालून मार्ग शोधावा लागला. शताब्दी महोत्सवासाठी शहरातील चौकाचौकात आणि विविध रस्त्यावर कमानी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काँग्रेस रोडवर गोगटे सर्कल, उभा मारुती, धर्मवीर संभाजी चौक आदी ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत. मुख्य रस्त्यावर असलेल्या या कमानी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकना अडथळ्याच्या ठरल्या आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना 26 आणि 27 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केलाय. उद्यापासून 2 दिवस गांधी भारत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर, ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच बेळगाव शहर व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने कामधंद्याबरोबरच शरीर सुदृढ ठेवण्यासाठी एखादा तरी मैदानी खेळ आत्मसात केला पाहिजे. तेव्हा युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता खेळाच्या माध्यमातून आपले शरीर जपावे असे उद्गार लोकमान्य सोसायटी संचालक पंढरी परब यांनी काढले. लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी आयोजित लोकमान्य प्रीमियर लीग आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी गजानन धाबनेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, आनंद सराफ, अजित गरगट्टी यांच्या हस्ते मैदान पूजन झाले. त्यानंतर लोकमान्य सोसायटी संचालक मंडळाच्या हस्ते यष्टीपूजनाने क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. लोकमान्य प्रीमियर लीग आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा आज बुधवार दिनांक 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान SKE प्लॅटिनम ज्युबिली मैदानावर होत आहे. सदर स्पर्धेमध्ये 12 संघांचा सहभाग असून आजचा उद्घाटनाचा सामना सावंतवाडी व तरुण भारत बेळगाव यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये तरुण भारत बेळगाव टीमने सावंतवाडी टीमचा 17 धावांनी दणदणीत पराभव केला. आपल्या देशाच्या इतिहासातील हा ऐतिहासिक कार्यक्रम बेळगावात होत आहे. 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधीजी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. कर्नाटकातील मल्लिकार्जुन खरगे हे आता AICCचे अध्यक्ष आहेत. ही अभिमानाची बाब आहे. बेळगावमध्ये काँग्रेस अधिवेशन 1924 मध्ये झाले होते. स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारून महात्मा गांधी यांनी देशाला मार्गदर्शन केले. याच्या स्मरणार्थ व्यासपीठावर जय बापू, जय भीम, जय संविधान अशा घोषणांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि KPCCचे अध्यक्ष DK शिवकुमार यांनी दिली. आज बुधवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन देशभरातील नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मत्तिवडे तालुका हुकेरी ग्रामपंचायत अध्यक्षपदासाठी होऊ घातलेल्या चुरशीच्या निवडणुकीत झालेल्या 9 मतांपैकी 5 मते दशरथ कुलकर्णी यांना मिळाली, तर रमेश लंबे यांना 4 मते मिळाली. यामुळे एका मताने दशरथ कुलकर्णी यांचा विजय झाला. निवडणूक अधिकारी म्हणून महेश बजंत्री यांनी काम पाहिले. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी नांगणूर KS गावामध्ये गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. चिकोडी येथे सत्याप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गावातील आंबेडकर नगरमध्ये तसेच नवनगरमध्ये मूलभूत सुविधांसाठी नागरिकांकडून ग्रामपंचायत सदस्य व अधिकाऱ्यांविरोधात निदर्शने करण्यात आली. गावाचा विकास व्हावा यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो, पण ग्रामपंचायतीकडून मात्र जोडकुळ येथील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले. संपर्क रस्ता नसल्यामुळे काटेरी झुडपातून ये जा करावी लागत आहे. गटारी नसल्याने सांडपाणी साचून राहते व रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. गेल्या 2 वर्षांपासून नवनगर वसाहतीत देखील मूलभूत सुविधांचा अभाव आहे. तातडीने ग्रामपंचायतीने या समस्या न सोडवल्यास पुढील काळामध्ये ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.